last lecture, we are already studied concepts and numericals based on rate of reaction, rate of consumption and rate of formation. Now, in this lecture, we are going to study some more examples regarding to the rate of reaction, rate of consumption and rate of formation. पूर्वीच्या काही लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी हे कन्सेप्ट स्टडी केलेत. आता या लेक्चरमध्ये आपण याच्यावरचे काही जनरल एक्झाम्पल्स आणि न्यूमेरिकल्स आपण स्टडी करणार आहे. सो फॉर दॅट पर्पज कन्सिडर अ जनरल रिएक्शन इन विच A combines with 3 moles of B to form the 2 moles of C. So in this reaction, A and B, these are the reactants, while C, it is a product. Now, for this reaction, when 1 mole of A, it gets consumed, then 3 moles of B are consumed to form 2 moles of C. आता या रिएक्शनचा स्टॅइचियोमेट्रिक रेशो जर आपण कंपेअर करायचं ठरवलं तर पहा, रिएक्टंट ए चे नंबर ऑफ मोल्स किती आहेत इथं काहीच मेन्शन नाही केलेलं, म्हणजे नंबर ऑफ मोल्स 1 असणार आहे, म्हणजे ए चा स्टॅइचियोमेट्रिक रेशो काय असेल 1. बी चे नंबर ऑफ मोल्स किती आहेत 3 आहेत, म्हणजे बी चा स्टॅइचियोमेट्रिक रेशो काय आला 3. अँड फॉर प्रोडक्ट सी चे नंबर ऑफ मोल्स किती आहे 2, म्हणजे C चा स्टॅइचियोमेट्रिक रेशो काय असेल 2. सो फॉर दिस रिएक्शन 1 मोल ऑफ A combines with 3 moles of B to form the 2 moles of C. आता इथं रिएक्टंट A and B या दोघांचा स्टॅइचियोमेट्रिक रेशो जर आपण कंपेअर करायला लागलो तर हा कसा आहे, हा डिफरंट आहे. प्रोडक्टचा स्टॅइचियोमेट्रिक रेशो कसा आहे, डिफरंट आहे. आता इथं या जनरल रिएक्शन मध्ये काय होतंय पहा, when 1 mole of A is consumed, simultaneously 3 moles of reactant B are consumed. Now in this reaction, as A and B, these are the reactants, therefore they are consumed, while C is a product and therefore it is formed. कोणत्याही जनरल रिएक्शन मध्ये आपण नेहमी काय कन्सेप्ट स्टडी केला आहे, रिएक्टंट्स आर ऑलवेज कंज्यूम्ड अँड प्रोडक्ट्स आर ऑलवेज फॉर्म. नाउ आता आपण या रिएक्शन साठी जर कंपेअर करायचं ठरवलं, जेव्हा रिएक्टंट ए चा 1 मोल किंवा 1 मॉलिक्यूल कंज्यूम होतोय सायमल्टेनियसली, तेव्हा रिएक्टंट बी चे नंबर ऑफ मोल्स किती कंज्यूम होत आहेत तर 3 मोल्स कंज्यूम होत आहेत. याचा अर्थ रेट ऑफ कंझम्पशन ऑफ ए आणि रेट ऑफ कंझम्पशन ऑफ बी सेम असेल का तर असणार नाही. Why it is not same? Because when 1 mole of reactant A is consumed, simultaneously 3 moles of reactant B are consumed. जेव्हा रिएक्टंट A चा 1 मोल कंझ्युम होतोय तेव्हा रिएक्टंट B चे नंबर ऑफ मोल्स कंझ्युम होत आहेत किती, 3 मोल्स कंझ्युम होत आहेत, म्हणजे A आणि B या रिएक्टंटचा रेट ऑफ कंझम्पशन हा सेम नसून तुम्हाला तो कसा मिळेल, डिफरंट मिळेल. आता आपण काय करूया, रेट ऑफ कंझम्पशन ऑफ A आणि रेट ऑफ कंझम्पशन ऑफ B हे फाइंड आउट करूया. सो फर्स्ट रेट ऑफ कंझम्पशन ऑफ A. नाउ सी, A इज अ रिएक्टंट, A हा काय आहे रिएक्टंट आहे, आणि त्याचा रेट ऑफ कंझम्पशन आपण कशा प्रकारे फाइंड आउट करतोय पहा, रेट ऑफ कंझम्पशन ऑफ A. A is a reactant, its concentration it always decreases and therefore minus, now see, rate of consumption of A dA by dt, small change in concentration of A upon small change in time t. So rate of consumption of A is equal to minus dA by dt. Now rate of consumption of B. Now rate of consumption of B. आता B या रिएक्टंटचा रेट ऑफ कंझम्पशन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो इज इक्वल टू, अगेन B इज अ रिएक्टंट, देयरफॉर विच साइन माइनस dB by dt. So what is mean by dB by dt? dB means small change in concentration of small change in concentration of B upon small change in time
T. So rate of consumption of A is minus dA by dt and rate of consumption of B is equal to minus dB by dt. आता A चा कंझम्पशनचा रेट आणि B चा कंझम्पशनचा रेट हा सेम आहे का? तर असणार नाही. Why it is not same? Because when 1 mole of A is consumed at that time 3 moles of B are consumed. जेव्हा रिएक्टंट A चा 1 मोल कंझ्युम होतोय तेव्हा सायमल्टेनियसली रिएक्शनच्या प्रोग्रेसमध्ये रिएक्टंट B चे नंबर ऑफ मोल्स किती कंझ्युम होत आहेत? 3. पण जेव्हा आपण रेट ऑफ कंझम्पशन फाइंड आउट करत असतो तेव्हा इथं या केसमध्ये नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करत नाही. नंबर ऑफ मोल्स आपण केव्हा कन्सिडर करतो? रेट ऑफ रिएक्शन फाइंड आउट करताना. सो दिस वन इज द रेट ऑफ कंझम्पशन ऑफ ए अँड रेट ऑफ कंझम्पशन ऑफ बी. आता याच रिएक्शनसाठी हा जो प्रोडक्ट आहे सी, या प्रोडक्टचा रेट ऑफ फॉर्मेशन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. काय फाइंड आउट करायचा? रेट ऑफ फॉर्मेशन. बिकॉज सी इज अ प्रोडक्ट, सी हा प्रोडक्ट आहे आणि तो काय होणार आहे? फॉर्म होणार आहे. सो देयरफॉर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी. नो, सी इज अ प्रोडक्ट, सी हा प्रोडक्ट आहे, तो काय होणार आहे? फॉर्म होणार आहे. अँड देयरफॉर इट्स कॉन्सन्ट्रेशन ऑलवेज इनक्रीजेस. Therefore, which sign? कोणतं साइन एक्सपेक्टेड आहे? पॉझिटिव्ह. Why positive? Because concentration of product always increases. Therefore, plus dC by dt, that is small change in concentration of C upon small change in time. So therefore, rate of formation of C is equal to plus dC by dt. सो आपण आतापर्यंत रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी आणि रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी फाइंड आउट केलं. आपण जेव्हा रेट ऑफ कन्झम्पशन आणि रेट ऑफ फॉर्मेशन फाइंड आउट करतोय तेव्हा तो कसा असणार आहे? पर मोल. कसा असणार आहे? पर मोल. त्यामुळं इथं कोइफिशियंट, इथं जे कोइफिशियंट आहेत किंवा हा जो स्टॅच्यूमेट्रिक रेशो आहे किंवा हे जे नंबर ऑफ मोल्स आहेत ते नंबर ऑफ मोल्स इथं यूज करण्याची आवश्यकता नाही. त्या नंबर ऑफ मोल्सने इथं डिवाइड करण्याची आवश्यकता नाही. वाय? बिकॉज इट इज अ रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए, इट इज अ रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी. आता जेव्हा इथं पहा बी चे नंबर ऑफ मोल्स किती आहेत? 3. पण जेव्हा आपण रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी फाइंड आउट करतोय तेव्हा तो कसा असतो? इट इज पर मोल ऑफ बी, इट इज पर मोल ऑफ बी अँड देयरफॉर नंबर ऑफ मोल्स इन दिस केस नॉट कन्सिडर्ड. आणि म्हणून या केसमध्ये नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करायचे नाहीयेत. नाउ ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन. आता या केससाठी आपण काय फाइंड आउट करणार आहे? ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन. सो देयरफॉर रेट ऑफ रिएक्शन. आता इथं रेट ऑफ रिएक्शन साठी आपण ROR असं यूज करू शकतो किंवा मी जनरली रेट असं मेन्शन करतो. सो रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू, नाउ सी, रेट ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू रिएक्टंट ए. ए हा रिएक्टंट आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होणार आहे, देयरफॉर मायनस साइन. सो देयरफॉर मायनस, नाउ सी, ए चे नंबर ऑफ मोल्स इथं काहीच मेन्शन नाही केलेलं म्हणजे नंबर ऑफ मोल्स किती आहेत? 1 आहे. स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट काय आहे? 1 आहे. सो -1 अपॉन 1, -1 अपॉन 1, नंबर ऑफ मोल्स इथं काहीच नाही याचा अर्थ 1 आहे. हे 1 इथं 1 अपॉन 1 इज इक्वल टू 1 म्हणजे ते नाही मेन्शन केलं तरी चालू शकतं. म्हणजे ही टर्म आपण काय करू शकतो? स्किप करू शकतो. सो देयरफॉर मायनस dA अपॉन dt is equal to. So this one is the rate of reaction with respect to reactant A. आपण आता काय फाइंड आउट केलं? रेट ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू रिएक्टंट ए काय मिळाला? मायनस dA बाय dt. इथं हे जे 1 अपॉन 1 आहे हे आपण कॅन्सल पण करू शकतो. म्हणजे तुम्हाला काय मिळेल? मायनस dA बाय dt. नाउ रेट ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू रिएक्टंट बी. आता विथ रिस्पेक्ट टू रिएक्टंट बी काय मिळेल? हा अगेन बी इज अ रिएक्टंट, देयरफॉर मायनस साइन 1 अपॉन बी चा स्टॅच्यूमेट्रिक रेशो काय आहे? पहा बी चा स्टॅच्यूमेट्रिक रेशो आहे 3. याचा अर्थ बी चे नंबर ऑफ मोल्स किती आहेत? 3. म्हणजे बी चे 3 मोल्स कंझ्युम होणार आहेत रिएक्शन मध्ये. सो इथे तुम्हाला काय मिळेल? -1 अपॉन 3 इंटू dB बाय dt.
म्हणजे तुम्हाला या केसमध्ये काय मिळालं, -1/3 dB/dt. So this one is the rate of reaction with respect to reactant B, -1/3 dB/dt. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, रेट ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट C. रिमेंबर वन्स मोर, C is a product and its concentration it always decreases. Therefore कोणतं साइन एक्सपेक्टेड आहे, पॉझिटिव्ह. सो देअरफॉर इज इक्वल टू +1 आता पहा C चे नंबर ऑफ मोल्स किती आहेत, C चा स्टॅइचियोमेट्रिक रेशो काय आहे, इट इज 2. देअरफॉर +1/2 into dC/dt. So this one is the rate of reaction with respect to product C. काय मिळाला, +1/2 dC/dt. So this one is the overall rate of reaction. हा overall rate of reaction आहे. For which reaction? A, it combines with 3 moles of B to give 2 moles of C. आता याच रिएक्शन साठी रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ A, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ B आणि रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ C हे जर एकामेकाबरोबर कंपेअर करायचे असते डायरेक्टली, पर्टिक्युलरली जेव्हा आपण एंट्रन्स एक्झाम्पल सॉल्व्ह करतो त्या केसमध्ये हे आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. आता हे जेव्हा तुम्ही थेरॉटिकली सॉल्व्ह करणार आहात, थेरी एक्झाममध्ये जेव्हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहात तेव्हा तुम्हाला हे या प्रकारे सॉल्व्ह करावं लागेल. आता हेच एक्झाम्पल जर एंट्रन्स एक्झामला सॉल्व्ह करायचं असेल तर हे आणखी आपण शॉर्टकट टेक्निकनं सॉल्व्ह करू शकतो. हे कशा प्रकारे सॉल्व्ह करतोय पहा. आपण कोणती जनरल रिएक्शन कन्सिडर केली आहे, 1 मोल ऑफ A कंबाइन्स विथ 3 मोल्स ऑफ B टू फॉर्म द 2 मोल्स ऑफ C. आता इथं A आणि B हे रिएक्टंट आहेत, ते कन्झ्युम होणार आहेत आणि C हा प्रोडक्ट आहे तो फॉर्म होणार आहे. मग इथं आपण काय कन्सिडर करूया पहा, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ A हा रिएक्टंट आहे, कन्झ्युम होणार आहे, लेट इट बी X, त्याला आपण X कन्सिडर करूया. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ B, लेट इट बी Y, अँड रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ C, लेट इट बी Z. पहा जेव्हा A आणि B साठी यूज करायचं तेव्हा मी काय म्हणतोय, रेट ऑफ कन्झम्पशन, आणि C हा प्रोडक्ट आहे तेव्हा मी काय टर्म यूज करतोय, रेट ऑफ फॉर्मेशन. सो रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ A, लेट इट बी X, rate of consumption of B, let it be Y, and rate of formation of C, let it be Z. आता इथं या रिएक्शन ऑब्झर्व केल्याच्या नंतर आपल्याला काय लक्षात आलं, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ A आणि रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ B जर आपल्याला कम्पेअर करायचं असेल तर जेव्हा रिएक्टंट A चा 1 मोल किंवा 1 मॉलिक्यूल कन्झ्युम होतोय तेव्हा रिएक्टंट B चे 3 मोल्स किंवा 3 मॉलिक्युल्स कन्झ्युम होतात. सो याचा अर्थ काय पहा, इथं आपण जर समजा Y फाइंड आउट करायचं ठरवलं, Y इज इक्वल टू, तर या केसमध्ये काय रिलेशन मिळेल पहा. सो इन दिस वे, जेव्हा A या रिएक्टंटचा 1 मोल कन्झ्युम होतोय तेव्हा B या रिएक्टंटचे 3 मोल्स कन्झ्युम होत आहेत. म्हणजे रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ B म्हणजेच Y हा रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ A च्या म्हणजे X च्या किती आहे, 3 टाइम्स आहे. सो देअरफॉर रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ B दॅट इज Y. सो Y इट इज 3 टाइम्स ऑफ X. Y हा X च्या किती आहे, 3 टाइम्स आहे, 3 पट आहे. Why? बिकॉज जेव्हा A या रिएक्टंटचा 1 मोल कन्झ्युम होतोय तेव्हा B या रिएक्टंटचे 3 मोल्स कन्झ्युम होत आहेत, अँड देअरफॉर Y इट इज 3 टाइम्स दॅट ऑफ X. म्हणजे इथं आपल्याला काय रिलेशन मिळालं पहा, Y इट इज 3 टाइम्स ऑफ X. सो रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ B इट इज ट्रिपल्स दॅट ऑफ द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ A. A च्या रेट ऑफ कन्झम्पशनच्या कम्पेअर करता B चा रेट ऑफ कन्झम्पशन हा कसा आहे, ट्रिपल्स आहे. याचा अर्थ काय, A चा 1 मॉलिक्यूल कन्झ्युम झाला तर B चे किती मॉलिक्यूल्स कन्झ्युम होणार आहेत, 3 मॉलिक्यूल्स कन्झ्युम होणार आहेत. देअरफॉर रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ B, की ज्याला आपण काय कन्सिडर केलाय, Y इट इज ट्रिपल्स दॅट ऑफ X. X म्हणजे काय, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ A. सो हे रिलेशन कोणामधलं झालं, इन बिटवीन
रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए अँड रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी या दोघांच्या मधलं हे रिलेशन आपण कम्पेअर केलं. जर समजा मला रिलेशन कम्पेअर करायचंय रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए आणि रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी या दोघांच्या मधलं, तर हे रिलेशन मी कशा प्रकारे कम्पेअर करेल पहा. इथं पहा, पुन्हा एक वेळा रिएक्शन पहा. When 1 mole of A is consumed, then 2 moles of product C are formed. याचा अर्थ काय? जेव्हा रिएक्टंट A चा 1 मोल किंवा 1 मॉलिक्यूल कंझ्युम होतोय तेव्हा प्रोडक्ट C चे 2 मोल्स कंझ्युम होत आहेत किंवा 2 मोल्स फॉर्म होत आहेत. सो देअरफॉर इथं रिलेशन कसं मिळेल पहा. Z इज इक्वल टू, व्हॉट इज इन बाय Z? आपण Z काय कन्सिडर केला आहे? रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी कन्सिडर केला. सो देअरफॉर Z इज इक्वल टू, पहा, जेव्हा रिएक्टंट ए चा 1 मोल कंझ्युम होतोय तेव्हा प्रोडक्ट सी चे किती मोल्स फॉर्म होत आहेत? 2 मोल्स. म्हणजे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी चा फॉर्मेशनचा रेट हा ए च्या कसा असणार आहे? डबल असणार आहे. इट इज 2 टाइम्स दॅट ऑफ ए च्या 2 टाइम्स असणार आहे. सो देअरफॉर Z इज इक्वल टू 2x. म्हणजे रिलेशन काय मिळालं पहा. Z इज इक्वल टू 2x. Z इज इक्वल टू 2x म्हणजे हे आपण कशा प्रकारे एक्सप्लेन करू शकतो? Z म्हणजे काय आहे? रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ C इट इज ट्वाइस दॅट ऑफ द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ A. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ C इट इज ट्वाइस दॅट ऑफ द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ A. A च्या रेट ऑफ कन्झम्पशनच्या तुलनेमध्ये C चा रेट ऑफ फॉर्मेशन हा कसा आहे? 2 टाइम्स आहे, म्हणजेच कसा आहे? डबल आहे. हे रिलेशन कशामधलं झालं? इन बिटवीन A and C. So by using this concept we can solve the examples and numericals on the rate of reaction, rate of consumption and rate of formation. आता आपण एक पर्टिक्युलर एक्झाम्पल आपण काय करूया? डिस्कस करूया. Consider a reaction in which nitrogen dioxide decomposes into nitric oxide and oxygen. या रिएक्शन मध्ये काय झालंय? NO2 मीन्स नायट्रोजन डायऑक्साइड इट गेट्स डिकम्पोज. तो डिकम्पोज झाला, ब्रेकडाऊन झाला कशामध्ये? इनटू NO दॅट इज नायट्रिक ऑक्साइड अँड O2 दॅट इज ऑक्सिजन. म्हणजे नायट्रोजन डायऑक्साइडचं डिकम्पोजिशन झाला, तो ब्रेकडाऊन झाला आणि ते काय फॉर्म करतोय? नायट्रिक ऑक्साइड दॅट इज NO अँड O2. आता या रिएक्शन साठी गिवन डेटा काय आहे पहा. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ NO2. NO2 हा काय आहे? नायट्रोजन डायऑक्साइड. NO2 इज अ रिएक्टंट आणि तो काय होणार आहे? डिकम्पोज होणार आहे. सो रेट ऑफ कन्झम्पशन तो डिकम्पोज होणार आहे म्हणजे त्या रिएक्टंटचं कन्झम्पशन होणार आहे. आता आपण एक्झाम्पल स्टार्ट करूया. कोणतं एक्झाम्पल आहे पहा. NO2 दॅट इज नायट्रोजन डायऑक्साइड डिकम्पोजेस दॅट इज इट गेट्स ब्रेकडाऊन. त्याचं काय होतंय? ब्रेकडाऊन होतंय अँड इट फॉर्म. तो काय फॉर्म करतोय? NO दॅट इज नायट्रिक ऑक्साइड अँड O2 दॅट इज ऑक्सिजन. म्हणजे रिएक्शन कशी आहे पहा. नायट्रोजन डायऑक्साइड इट गिव्स NO नायट्रिक ऑक्साइड अँड O2 दॅट इज ऑक्सिजन. म्हणजे नायट्रोजन डायऑक्साइडचं डिकम्पोजिशन होत आहे, ब्रेकडाऊन होतोय आणि त्याच्यापासून काय फॉर्म होत आहेत? नायट्रिक ऑक्साइड अँड ऑक्सिजन. मीन्स इन दिस रिएक्शन NO2 that is nitrogen dioxide, it is a reactant and NO and O2 these are the products. आता या केस मध्ये गिवन डेटा काय आहे पहा. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ NO2 हा रिएक्टंट आहे म्हणजे तो काय होणार आहे? कंझ्युम होणार आहे. सो रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ NO2 इज इक्वल टू, आता NO2 हा रिएक्टंट आहे म्हणजे कोणतं साइन एक्सपेक्टेड आहे? मायनस. आता रेट ऑफ कन्झम्पशन फाइंड आउट करताना नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करायचे का नाही? कारण ते कसं असणार आहे? पर मोल, पर मॉलिक्यूल. देअरफॉर वी आर नॉट कन्सिडरिंग नंबर ऑफ मोल्स. त्याचं स्टॅच्यूमेट्रिक रेशो, स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट आपण कन्सिडर करणार नाही. सो
rate of consumption of NO2 is equal to minus dNO2 by dt. That is small change in concentration of NO2 upon small change in time. आणि याची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली आहे, ती व्हॅल्यू किती आहे पहा. इट इज 6 into 10 raised to minus 12 moles per liter per second. पर सेकंद म्हणजे काय, एका सेकंदामध्ये NO2 चं कॉन्सन्ट्रेशन किती चेंज होत आहे. ऍक्च्युली तो रिएक्टंट आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं म्हणजे ते कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. बिकॉज कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स आर डिक्रीज ड्युरिंग द प्रोग्रेस ऑफ रिएक्शन. म्हणजे काय, पर सेकंड NO2 चं कॉन्सन्ट्रेशन किती चेंज होत आहे, 6 into 10 raised to minus 12 moles per liter per second एवढं कॉन्सन्ट्रेशन NO2 चं काय होत आहे, चेंज होत आहे. नाउ आता आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2. आता पहा या गिवन रिएक्शन मध्ये O2 हा प्रोडक्ट आहे. ऍक्च्युली तर दोन प्रोडक्ट आहेत, नायट्रिक ऑक्साईड आणि ऑक्सिजन. त्याच्यापैकी हा एक प्रोडक्ट आहे आणि ऑक्सिजनचा रेट ऑफ फॉर्मेशन आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय. सो रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2. आता पहा O2 हा प्रोडक्ट आहे, मग प्रोडक्ट फॉर्म व्हायला पाहिजे का कंझ्युम व्हायला पाहिजे. ऑलवेज प्रोडक्ट्स आर फॉर्म. प्रोडक्ट नेहमी काय होतो, फॉर्म होतो. म्हणजे इथं निगेटिव्ह साइन एक्सपेक्टेड आहे का पॉझिटिव्ह साइन एक्सपेक्टेड आहे. निगेटिव्ह साइन आपण केव्हा यूज करतो, इन टर्म्स ऑफ रिएक्टंट, बिकॉज रिएक्टंट्स आर कंझ्युम. प्रोडक्ट साठी कोणतं साइन एक्सपेक्टेड आहे, प्लस. म्हणजे इथं कोणतं साइन असायला पाहिजे, प्लस. स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन अपॉन स्मॉल चेंज इन टाइम t. Therefore plus dO2 by dt. So this one is the rate of formation of O2 आणि हे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. सुरुवातीला आपण काय करूया, थेरॉटिकली थेरी एक्झाम मध्ये आपण जसं अटेम्प्ट करायचं आपल्याला ज्या प्रकारे रिप्रेझेंट करायचं आहे त्या प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. आणि नंतर हेच एक्झाम्पल एंट्रन्स एक्झामसाठी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आणि सॉल्व्ह करत असताना हेच एक्झाम्पल डायरेक्ट कसं सॉल्व्ह करायचं ते पण आपण पाहणार आहे. सो सुरुवातीला आता इथं आपण काय कम्पेअर करूया, रेट ऑफ रिएक्शन, ओव्हरऑल रिएक्शनचा रेट ऑफ रिएक्शन आपण कम्पेअर करूया. काय मिळेल पहा, रेट ऑफ रिएक्शन दॅट इज ROR मीन्स रेट ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू रिएक्टंट NO2. काय मिळेल पहा, NO2 हा रिएक्टंट आहे, कोणतं साइन यायला पाहिजे, -1 अपॉन ओव्हरऑल रेट ऑफ रिएक्शन कम्पेअर करताना आपण त्याचे नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करणार आहे. बरोबर. नंबर ऑफ मोल्स केव्हा कन्सिडर नाही करायचे, रेट ऑफ कन्झम्पशन किंवा रेट ऑफ फॉर्मेशन फाइंड आउट करताना नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करायचे नाही. रेट ऑफ रिएक्शन कम्पेअर करताना मात्र नंबर ऑफ मोल्स आपल्याला कन्सिडर करावे लागतील. सो रेट ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू रिएक्टंट NO2 काय मिळेल पहा, NO2 चे नंबर ऑफ मोल्स किती आहेत, 2. सो -1 अपॉन 2 into small change in concentration of NO2 upon small change in time t. So therefore rate of reaction with respect to NO2 is equal to -1/2 dNO2 by dt. आता rate of reaction with respect to product NO compare करूया, with respect to product NO. Now see, NO is a product, NO हा प्रोडक्ट आहे. कोणतं साइन एक्सपेक्टेड आहे, ऑब्विसली प्लस. सो देअरफॉर त्याचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत, 2. सो देअरफॉर +1 अपॉन 2 dNO अपॉन dt. So therefore +1/2 into dNO by d2. Now rate of formation, rate of reaction with respect to O2 find out करूया. Rate of reaction with respect to O2. O2 is a product. So कोणतं साइन एक्सपेक्टेड आहे, प्लस dO2 by dt. So this one is the overall rate of reaction and it is given as with respect to NO2 -1/2 dNO2 by dt. With respect to product NO, nitric oxide, +1/2 into dNO by dt is equal to with respect to second product oxygen O2 plus dO2 by dt. So this one is the overall rate of reaction. आपल्याला इथं काय फाइंड आउट करायचं आहे, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 कम्पेअर करायचं आहे, म्हणजेच प्लस dO2 by dt. इथं प्रोव्हाइड केलेली व्हॅल्यू कोणती आहे, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ NO2 आहे. बरोबर, म्हणजेच काय, -dNO2 by dt. मग आपण काय करू,
इथं जो डेटा, इथं जे रेट ऑफ रिएक्शन आपण फाइंड आउट केलाय त्यामध्ये या दोन टर्म्स आपण कम्पेअर करूया. या दोन टर्म्स आपण काय करू, कम्पेअर करू. या दोन टर्म्स कम्पेअर केल्याच्या नंतर तुम्हाला काय मिळेल पहा इथं, किंवा हे दोन टर्म इथं आपण कम्पेअर करणार आहे. आपण ही मधली टर्म काय करू, आपण कॅन्सल करू. म्हणजे काय मिळेल पहा तुम्हाला इथं. सो we have the relation in this way is equal to. बरोबर. आता हे रेट ऑफ रिएक्शन पण मी इथलं काय करतो, कॅन्सल करतो, आवश्यकता नाही. म्हणजे काय रिलेशन मिळालं, -1/2 इंटू dNO2 बाय dt इज इक्वल टू प्लस dO2 बाय dt. नाउ आता मी इथं काय करतो, हे जे मायनस साइन आहे ते आतमध्ये जर मी समजा प्लेस केलं तर तुम्हाला काय मिळेल पहा. इथं हे मायनस साइन मी इथून काय करतो, इथं प्लेस करतो आणि या टर्मला ब्रॅकेट यूज करतो. ओके. सो हे काय मिळालं, मायनस dNO2 बाय dt. आता हे जे मायनस dNO2 बाय dt आहे हे ऑलरेडी गिवन आहे. व्हॉट इज दिस, इट इज अ रेट ऑफ कंझम्पशन ऑफ NO2 and therefore it is already given, it is already provided. How much? 6 into 10 raised to minus 12 moles per liter per second. आता मी काय करतो, याची जी व्हॅल्यू ऑलरेडी इथे गिवन आहे ती व्हॅल्यू मी काय करतो, इथे प्रोव्हाइड करतो. सो देअरफॉर काय मिळेल पहा, 1/2 into 6 into 10 raised to minus 12 is equal to, हे 1/2 into 6 काय मिळेल, 3 into 10 raised to minus 12 moles per liter per second is equal to plus dO2 by dt. And what is plus dO2 by dt? It is mean by rate of formation of O2. So in this way we can find out the rate of formation of O2 and it is equal to 3 into 10 raised to minus 12 moles per liter per second. आता हे थेरी एक्झाम मध्ये आपल्याला या प्रकारे सॉल्व्ह करावं लागेल. आता हेच एक्झाम्पल जर आपण एंट्रन्स एक्झामला डायरेक्टली आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर ते आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करू पहा. फॉर दिस रिएक्शन रेट ऑफ कंझम्पशन ऑफ NO2 लेट इट बी x. NO2 हा रिएक्टंट आहे, तो कंझ्युम होणार आहे, त्याचा रेट ऑफ कंझम्पशन आपण कन्सिडर केला x. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2. मग रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 आपण कन्सिडर करूया y. आता रिएक्शन पाहिल्यानंतर, रिएक्शनची स्टॅच्यूमेट्री पाहिल्यानंतर आपल्याला काय लक्षात आलं, when 2 moles of NO2 are consumed 1 mole of O2 is formed. म्हणजे NO2 चे 2 moles कंझ्युम झाल्याच्या नंतर O2 चा 1 मोल काय होतोय, फॉर्म होतोय. म्हणजे रेट ऑफ कंझम्पशन ऑफ NO2 that is x, rate of consumption of NO2 that is x, it is 2 times that of the rate of formation of y. NO2 च्या कंझम्पशनचा रेट हा O2 च्या फॉर्मेशनच्या 2 टाइम्स आहे. का बरं तो 2 टाइम्स आहे, कारण O2 चा 1 मोल केव्हा फॉर्म होतोय, जेव्हा NO2 चे 2 मोल्स कंझ्युम होत आहेत. किंवा हेच मी वेगळ्या प्रकारे मेन्शन करू शकतो. कशा प्रकारे मेन्शन करू शकतो पहा, याला ऑर. इथं when 2 moles of NO2 are consumed 1 mole of O2 is formed. NO2 चे जेव्हा 2 मोल्स कंझ्युम होत आहेत तेव्हा O2 चा 1 मोल फॉर्म होतोय. म्हणजे rate of formation of O2 y, it is half of the rate of consumption of NO2. ओके. किंवा सिंपली इथं जे 2 मिळालं होतं हे लेफ्ट साइडला शिफ्ट केल्यानंतर पण तुम्हाला हेच रिलेशन मिळालं असतं. सो देअरफॉर रिलेशन काय मिळेल, समजा हे 2 मी लेफ्टला शिफ्ट केलं, 1/2 into x is equal to y.
therefore y is equal to 1/2 into x. मग x म्हणजे काय आहे? रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ NO2 की जो इथं ऑलरेडी प्रोव्हाइड केला आहे आणि हा किती आहे 6 × 10⁻12 मोल्स पर लिटर पर सेकंड. ही व्हॅल्यू मी इथं पुटअप करतो. सो 6 × 10⁻12 इंटू इथं पहा 1/2 आहे. सो देअरफॉर इंटू 1/2 इज इक्वल टू 3 × 10⁻12 moles per liter per second. So this one is the rate of formation of O2. So simply एंट्रन्स साठी सॉल्व करताना तुम्ही ही मेथड यूज करू शकता. थिओरिटिकली थेरी एक्झाम मध्ये सॉल्व करताना मात्र तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप सॉल्व करावं लागेल. सो दिस वन इज द रेट ऑफ रिएक्शन, रेट ऑफ कंझम्पशन ऑफ रिएक्शन अँड रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ रिएक्शन.